विधेयकाला विरोध करणाऱ्या महिला खासदाराचा राज सुरू झालाय। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खासदार प्रणिती शिंदेंचं नाव न घेत लगावला टोला। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला। स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांना उत्तर देत पालकमंत्र्यांनी महिला विधेयकावर उत्तर दिले। केंद्रीय संसदेत नारी शक्ती वंदन महिला विधेयक 54 मतांनी पडल्यानंतर भाजप चोहोबाजूंनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करतोय। देशातील 50% महिला वचपा काढतील। महिलांच्या आरक्षणासाठी असलेलं महिला विधेयक मंजूर होण्यासाठी प्रामुख्याने काँग्रेस पक्षाने विरोध केलाय। भाजप नेते व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचं नाव न घेता टोला लगावलाय। महिला आरक्षणाच्या विधेयकाला विरोध करणाऱ्या महिला खासदारांचा राज सुरू झालाय, अशी बोचरी टीका जयकुमार गोरेंनी केली आहे। विधान परिषद जागांबाबत बोलणं टाळले। 13 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होणार आहेत। मागच्या वेळी सोलापूरमधून भाजपपर्यंत रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषद सदस्य म्हणून निवडले गेले होते। रणजितसिंह मोहिते पाटील यांचा देखील कार्यकाळ संपणार आहे। सोलापूर जिल्ह्यातून राजन पाटील, राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, राम सातपुते, रणजितसिंह मोहिते पाटील, शहाजी पवार हे विधान परिषदेवर जातील, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेवर कोण निवडून जाणार असा प्रश्न विचारला असता त्यावर बोल बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।